हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कोयनावरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. कालपासून मी एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे. आपल्या ग्रुपमध्ये असलेल्या डॉक्टर गौरी यांच्या सल्ल्यानुसार दररोज आपण एक तरी सॅलड आपल्या डाएटमध्ये ॲड करायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मी कालपासून ॲटलिस्ट अनदर 10 डेज दररोज एक सॅलडची रेसिपी अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू. कोशिंबीर करणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे. पहिल्यांदा थोडंसं दही घ्यायला पाहिजे. दही घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घ्यायला पाहिजे. हे एवढ्यासाठी आपल्याला हवं आहे की आपण जेव्हा ते बनाना स्टेम केळीचा थांब कट करून घालणार आहे तेव्हा ह्याच्यात घातल्यामुळं काळा पडत नाही, नाहीतर ती सगळ्या काळं दिसतं. सो त्यामुळे आपल्याला ह्याची गरज आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण हा जो केळीचं कुंट म्हणतात किंवा काय स्टेम म्हणतात त्याचा सगळ्यात वरचा भाग आपण थोडासा काढून घेऊया. आणि आपल्याला आतला घरसारखा जो प्रकार आहे ना, घर म्हणता येईल किंवा काय म्हणता येईल, आतला स्टेम म्हणता येईल, त्याची आपल्याला गरज आहे. बाहेरची काय आपल्याला गरज नाही आहे कोशिंबीर बनवताना. तुम्ही बघू शकता. तर आपल्याला हा पण पार्ट नको आहे. एकदम फ्रेशच आहे. थोडासा पार्ट घेऊया. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हाच आहे की हे कट करायचाच कष्टाचं काम आहे थोडंसं. त्याच्या व्यतिरिक्त एकदम अति सुंदर प्रकार आहे हा. तर हे ह्या प्रकारे पहिल्यांदा आपल्याला साईडचं काढून टाकलं आहे आपण. मग मी सेंटरला जो पोर्शन आहे त्याच्या 3 स्लायसेस काढून घ्यायचे आहेत आपल्याला. तो कुकिंगमध्ये जुलियन्स जो प्रकार आहे ते जुलियनसारखं आपल्याला कट करायचं आहे. जुलियन झाल्यानंतर ना ह्याला टर्न करून घ्यायचं आहे, अरेंज करून मस्तपैकी. आणि छानपैकी एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला धारदार चाकूची गरज आहे. ब्लंट चाकू घेतला तर व्यवस्थित होत नाही. आणि जेवढं बारीक कापाल, जेवढे बारीक याचे तुकडे येतील तेवढे त्याची टेस्ट चांगली येते. जाड असेल तर ते व्यवस्थित लागत नाही टेस्ट. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बारीक कट करून झाल्यानंतर आपण जे दही आणि पाणी मिक्स करून ठेवलेलं आहे, पाणी रेडी केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे मिक्स करायचं आहे. थोडंसं दही घेऊन त्यात आपण थोडंसं मीठ घालतो आहे चवीप्रमाणे आणि त्याला आपण व्यवस्थित मिक्स करायचं. त्या फेटलेल्या दहीमध्ये आपण मीठ घालून फेटलेलं आहे. याच्यामध्ये आपण हे जे कट केलेलं जे दहीच्या पाण्यात ठेवलं होतं त्यातलं पाणी काढून आपण सगळं मिक्स करतो आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण फोडणी घालतो आहे. मस्तपैकी कढीपत्ता आणि भरलेल्या मिरच्या घालून, हिंग वगैरे घालून मस्तपैकी थोडीशी हळद घातलेली आहे कलर यायला आणि अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असल्यामुळे. तुम्ही बघू शकता एकदम झकास अशी ही रेसिपी, टेस्टी मस्तपैकी. एन्जॉय.